काम करतोय। मी आदरणीय धर्माधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी कल्पेश राजकुमार यांना या सन्मानानं पुरस्कार करण्यात। हा बाबर, तुम्हाला मी ते व्हॉट्सअपवर लिंक पाठवलं, फेसबुकवर लाईव्ह प्रोग्राम बघा, फेसबुकवर लाईव्ह प्रोग्राम चालू आहे, ते तुम्ही बघा। कल्पेशला मी विनंती करतो की त्याने 2 शब्द बोला। नमस्कार। अनेकदा मी रिव्ह्यू लिहित असतो, समीक्षा लिहित असतो सिनेमांची, तर आज दादांची समीक्षा मला ऐकायला मिळते। आधीच मान्य करून घेतलं, आता परत माझ्यावर आणखी 4-5 वाक्य असायची आणि संपूर्ण मटा टीमच्या वतीने मी हा सत्कार स्वीकारतो। थँक्यू दादा। मी माननीय धर्माधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय मुळे काका आणि इथे उपस्थित असलेले सगळे मुळे काकांचे चाहते, मुळे काकांना काही सुचणाऱ्या गोष्टी असतात, त्या मुळे काकांना सुचतात, बाकी कोणाला सुचल्या तरी त्याचा अप्रूप आपल्याला वाटत नाही। एखादं वृत्तपत्र असं काही उपक्रम करतं आणि असे काही पुरस्कार आणि सन्मान करतं लोकांचा, तेही कला क्षेत्रातल्या, अभिनयातल्या, नाटकातल्या, चित्रपटातल्या आणि बाकी योगदान देणाऱ्या सगळ्यांचा, त्याला पुरस्कार द्यावा हे फक्त मुळे काकांना सुचतं। 25 वर्ष हा उपक्रम ते राबवतात। एखाद्या वृत्तपत्राचं हे काम, त्याचं ऋण मानणं हा एक आगळा उपक्रम आहे मित्रांनो। हल्ली कोणी कोणाबद्दल चांगलं बोलत नसतं, आभार मानत नसतं, प्रेम तर दर्शवतच नसतं, आदराचा तर आपल्याला लवलेश सापडत नाही बरेच। जे आज आपण सगळं दर्शन घेतो आणि त्यामुळे लगेच आपण सगळा जो काही दूरदर्शन किंवा कुठलाही संच बंद करतो, अगदी मोबाईल सुद्धा बंद करून ठेवतो, त्यावेळेला असं काही उपक्रम चालू ठेवणं, त्या उपक्रमाबद्दल त्यांचं कौतुक करणं, ते सुद्धा मोठ्या मनाने, हे फक्त मुळे काकांना जमतं। या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळे काका 2 गोष्टी साध्य करतात। आपल्याला जाणीव करून देतात की असे उपक्रम चालू असतात, त्या लोकांबद्दल आपण सुद्धा आपलं प्रेम आणि आदर दर्शवलं पाहिजे।